सारखे फोन वाजतात, कुणाचा असावा? हॅलो, 41466262. येस. रूपाचे बाबा आहेत का? हा, बोलतोय. मी प्रिन्सिपल साखरदांडे. हा, कसं काय? प्रगतीला मी वर्गात नाही घेतली, जरा ढ आहे ती. नाही म्हणजे आमच्या मुलीची प्रगती कशी काय अभ्यासातली? ओ एकदम उत्तम, एकदम उत्तम. त्याचं काय, आज जन्म म्हणून स्टेपन आले स्पेशल लेक्चरला, त्यामुळे रूपाला रात्री यायला उशीर होईल. काळजी करू नका. अहो, तुम्ही असल्यावर कशाला काळजी? हो हो, ते बरोबर आहे. असे निर्धास्त राहा. आणि तसा उशीर झाला तर मी स्वतः येईन सोडायला. थँक्यू थँक्यू. बरं, ते आमच्या प्रगतीला द्या. रूपाला द्या. रामू काका, अहो रामू काका, रामू काका. काय वहिनी साहेब? एवढे राजेशचे कपडे भिजवून ठेवा. जेवण झाल्यावर मी दुपारी धुवून टाकेन. हो, पण मी धुतो की. नको, मीच धुवे. कोणाचा फोटो आहे का? मलाही माहित नाही, पण हा फोटो राजेशच्या कपाटात सापडला. सरळ आहे. काय? त्याने त्याच्या मनातला फोटो कपाटात ठेवलाय. काहीतरीच काय? अगं खरं सांगतोय, माझ्या अनुभवावरून सांगतोय. आपलं प्रकरण सुद्धा घरामध्ये असंच समजलं होतं. परंपरा आहे. काहीतरी बोलू नका. आधी राजेशला विचारा कोणाचा आहे हा फोटो, त्याच्या कपाटात कसा आला, आणि त्याने आपल्याला का नाही सांगितलं? कोण आहे ही मुलगी? खरं तर आम्ही तुमच्याकडे यायला हवं होतं. वधूपक्ष आमचा. नाही, त्या जुन्या चालीरीती झाल्या. शिवाय सेल्समॅन सारखं मुलीला दाखवणं आम्हालाही नाही आवडत. काय ग? हो ना, लहानांनीच वडीलधाऱ्यांकडे जायचं असतं. यालाच रीतभात म्हणतात. वा, समाधान वाटलं. माझी मुलगी हे माहेर सोडून त्या माहेरी जाणार. आमचा मात्र सासूरवास सुरूच राहणार. ए बाबा, तू गप्पा बसायला काय घेशील? मी काय म्हणतो पप्पा, केव्हा तरी माझे पण खिशे तपासत जा ना. मी स्वतः सांगतोय तुम्हाला. हे बघ, राजेशच्या खिशात एकच फोटो सापडला, फोटोचं बंडल नाही. त्यामुळे व्हरायटी मिळते ना, तुम्हाला चॉईस राहील. शट अप. अरे वा, फोटोतली आली. ये प्रिया, ये. ही आमची प्रिया. हा, नमस्कार. मी विचारणार नाही हं? मुलगी कशी काय वाटली? नाही नाही, अजिबात विचारू नका. अहो मिया बीबी राजी तो क्या करेंगे पप्पा माझी. राजेश, एक मिनिट. यात लक्झरी बसची 2 तिकीट्स आणि हॉटेलची बुकिंग रिसिट ठेवली. नवीन जीवनाची सुरुवात शिर्डीला बाबांचे दर्शन घेऊन करा. थँक्यू वेनी. जा. अगं प्रिया, तर शिर्डीला हनीमूनला जायचं. अगं तशी वहिनीची इच्छा आहे. तरी बरं, नरसोबाची वाडी नाही सांगितली. एक गुड आयडिया. मी आता वहिनीला सांगू. काय रे, शिर्डी हे काय हनीमूनला जायचं ठिकाण आहे? अगं प्रिया, वहिनीची श्रद्धा आहे बाबांवर, आणि त्याशिवाय तिने एक छान हॉटेलही बुक केलं आपल्यासाठी. आणि माझ्या मम्मीनं उटीचं बुकिंग केलंय, त्याचं काय? त्यापेक्षा आपण असं करूया का, तू शिर्डीला जा, मी उटीला जाते. तिकडनं परत आल्यावर या खोलीतच काय तो हनीमून करूया. ए, एवढं कुचकटासारखं बोलायला काय झालं? मग काय करू? हे बघ, आपण एक काम करूया. काय? आपण आधी शिर्डीला जाऊया वहिनीच्या इच्छेप्रमाणे. बाबांचं दर्शन घेऊया, आणि त्यानंतर एवढा त्रास होत असेल तर 4 दिवस रजा घेऊन विश्रांती का नाही घेत? अगं रजा जर शिल्लक राहिली नाही तर एनकॅश करून पैसे मिळवता येतात. घर गहाण ठेवून काढलेल्या कर्जाचे अजून 2 लाख रुपये शिल्लक आहेत. आणि मग माझ्या कमाईच्या पैशाचं काय करायचं? कर्ज मी काढलंय. पण ते माझ्यासाठी काढलंयस प्रिया. दादा ह्याच्यावर सही करा. काय? ए, तुझं रेझिग्नेशन लेटर, राजीनामा. हे तू काय चालवलं राजेश? हे बघ दादा, हे पत्र मी लिहिलेलं नाहीये, प्रियाने लिहिलेलं आहे. आणि तुम्ही त्याच्यावर सही करणार आहात. राईट. करणार आहात? हो. करणार आहात, ऐकलंस ना? विनंती नाही, आज्ञा करणार आहात. तू जरा समजावून सांगा ना. नाही, नवं सरकार आलं की जुनं आपोआप बाद होतं. बरोबर. अरे पण माझं वय झालंय काय राजीनामा देण्याचं? काहीतरी काय? हे बघ दादा, तू मला वचन दिलं होतंस की माझी डिस्पेन्सरी सुरू झाल्याबरोबर तू नोकरीचा राजीनामा देशील. प्लीज दादा. प्लीज. ओके, करतो.
सही करतो. नव सरकार. हे काय योगेश? म्हणजे माझा राजीनामा सर. अरे तेवढं कळतंय मला, पण तू का दिलास तेवढं कळलं नाही. माझा धाकटा भाऊ आणि त्याची बायको, त्यांच्या प्रेम अट्टापायीच त्याने हा राजीनामा माझ्याकडून लिहून घेतलाय. ठीक आहे, तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे, पण तू नोकरी सोडल्यामुळे परावलंबी होणार आहे, विशेषतः तुझ्या पायाच्या प्रॉब्लेममुळे. देव करो आणि तशी वेळ न येऊ, पण आलीस ना तर मात्र. नाही साहेब, तशी वेळ येणारच नाही, माझी खात्री आहे. भावाच्या प्रेमापोटीच मी घरी फक्त आराम करणार आहे, फक्त आराम. वेल, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. रामू काका, अहो रामू काका. अगं रामू काकांना तूच 10 मिनिटावर पाठवलंस ना मार्केटमध्ये. अरे हो, विसरलेच मी. पण हे बघ, काही काम असलं तर मला सांग, मी करतो. नाहीतरी ती रिकाम बसून बसून बोर झालोय. काम काही नाही हो, पण प्रिया अजून घरी आली नाही म्हणून. कुठे गेली? अहो सकाळपासून तिला 3दा उलट्या झाल्या, म्हणून डॉक्टरकडे जरा. उलट्या? हम्म. म्हणजे याच्या जेवणात काही भलत असेल तर. अहो घाबरण्यासारखं काही नाही, हा बायकांचा आजार आहे. मी फक्त खात्री करून घ्यायला तिला डॉक्टरकडे पाठवलं होतं. खात्री? म्हणजे आपल्या घरात बाळ जन्माला येणार तर. तसं वाटतंय तरी खरं. अहो चला, मी पेढे आणायला जातो. काही नको, उगाच काहीतरी भलतंच तुमचं. हा, अहो पेढ्यांना अजून खूप उशीर आहे. तुम्ही फक्त डॉक्टर जोशींच्या मॅटर्निटी होम मध्ये जाऊन तिला उशीर का झाला एवढं अगं बघून पण डॉक्टर जोशी आता आहेत कुठे इकडे? त्याने जागा केव्हाच बिल्डरला विकली. म्हणजे मग ती कुठल्या डॉक्टरकडे गेलीये? अगं तू मला सांगितलं असतं तर मी नसतो का तिच्या सोबत गेलो. अहो पण ती म्हणाली मी एकटी जाईन म्हणून. आता तिला एवढा वेळ लागेल असं मला. आलीच, किती वेळेवर आलीस. आमच्या दोघांचा जीव नुसता टांगणीला लागला होता. अहो वहिनी, डॉक्टर जोशींचं मॅटर्निटी ते होम आहे मला ना? कळलं, पण आधी मला सांग, अंदाज खरा आहे ना? हा, तुम्ही काका होणार आणि मी काकू. मी आत येऊ का? तुम्ही आई आई या आत या ना. घरात कोणी नाही वाटतं. प्रिया आहे ना, आत्ताच डॉक्टरकडनं आलीये. डॉक्टर कडून? का? एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही लवकरच आजी होणार आहात. काय सांगताय? प्रिया कुठे आहे? तिच्या रूम मध्ये. पाहिलं किती खुश झाल्या. पाहिलं ना पाहिलं, वेळ साधून आली म्हातारी कबाबी हड्डी. जी भावरा, तुम्ही फिल्टर कॉफी घेणार आहात? मी प्रियाच्या आईसाठी करणार आहे. अगं एवढी गोड बातमी ऐकल्यानंतर कडू कॉफी का प्यायची? अगं आता तू स्वतःला सांभाळायला हवं. घरची कामं बिमं काही करायची नाही. अगं पण इथे कामं असतात कुठे? बहिणी आहेत, रामू काका आहेत. हा, आता थोडीफार मदत करायला लागली तर. थोडीशी का? मी म्हणते थोडीशी तरी का? अगं तळहातावरल्या फोडासारखी जपली तुला, ती काय इथं येऊन कामं उपसून फुटून जायला? हा, तू नको तितकी काळजी करतेस आई. अगं अशा अवस्थेत काळजी घ्यायलाच हवी. आणि हे बघ, तू त्या तुझ्या जावीच्या सारखी नजरेला पडू नकोस. का ग? अगं तिची वांझेची नजर तुझ्यावर पडायला नको. तू भलतं सलतं काहीतरी बोलू नकोस आई. बहिणीची माझ्यावर केवढी माया आहे. हो, दिसतेच आहे. रूम बघ ना तुझी. अगं नव्या नवलाईचा संसार तुझा, पण फर्निचर तर सोडा, हे जुने पडदे सुद्धा बदलायचं तुझ्या जावेच्या लक्षात आलेलं नाही. अगं राजेशची प्रॅक्टिस आता कुठे सुरू झाली, येईल हळूहळू सगळं. तोपर्यंत तू म्हातारी होशील. अगं पहिलट कणीचं मन कसं आनंदित राहायला हवं, आजूबाजूचं वातावरण कसं प्रफुल्लित असायला हवं. जाऊ दे, मीच पाठवून देते तुला सगळं फर्निचर. अगं पण आई. वहिनी? अगं ए वहिनी, नमस्कार. प्रिया, वहिनी कुठे गेली? अरे ते बाहेरच तर होत्या. अगं किचन विचन सगळीकडेच पाहिलं, कुठेच नाहीये ती. खरं तर तिला मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. मी आलोच हा आता. अहो जावई बापू, आधी तुमच्या बायकोची आनंदाची बातमी ऐका आणि नंतर तुमची बातमी तुमच्या वहिनीला सांगा. हे बघा सासूबाई, आधी मला ही बातमी माझ्या वहिनीला सांगायला हवी. अहो पण हिची बातमी तर ऐका. ती नंतर. आधी वहिनी. वहिनी, ए वहिनी. पाहिलंस, हा तुझा नवरा का त्या वहिनीचा गुलाम. एवढी बातमी ऐकलीस तर काय झालं असतं, पण नाही. तू या घराची मालकीण थोडीच आहेस. जाऊ दे गाई, तू उगाच पराचा कावळा करू नकोस. मला काय करायचंय बाई? तू गिधाडाला मैना म्हणत असलीस तर म्हण बापडी. तुम्ही नक्की घेणार नाही ना कॉफी? नक्की नाही. अरे कुठे होतास तू आणि वहिनी? कधीपासून शोधतोय मी तुम्हाला. अरे बाबा, तुझ्या सासूबाईने फिल्टर कॉफी आवडते ना. घरातली कॉफी संपली होती, तेव्हा तुझी वहिनी म्हणाली बाहेर जाऊन घेऊन येते. म्हटलं मी पण येतो. पाय मोकळे होती. बरं वहिनी कुठे होता? कॉफी करते किचन मध्ये. वहिनी, ते काय निघालं? हो.
हे बघ आधी, काय अगं आहे या अमेरिकन मॅगझिन मध्ये माझा व्हायरल इन्फेक्शन वरचा लेख छापून आलाय आणि त्यांचं म्हणणं आहे की माझ्या लेखातून त्यांना काही नवीन विचार सापडलेत म्हणे. मी जर या विषयावर पुढे संशोधन करणार असेल ना तर ते मला अमेरिकेची स्कॉलरशिप मिळवून देण्याचा पण प्रयत्न करणार आहे. वहिनी, तुला माहित नाही हा माझ्यासाठी किती मोठा सन्मान आहे ते. तुला खूप मोठे सन्मान मिळू देत रे. तुझं मस्तक आभाळाला टेकलेलं पाहायचंय मला. वहिनी, हे मस्तक जरी आभाळाला टेकलं ना तरी तू आणि दादांसमोर नेहमीच वाकलेलं राहील, कारण मला हे सगळं यश तुमच्याचमुळे मिळालंय का. राजेश, या यशात आणखी एक भागीदार आहे हे विसरू नकोस. प्रियाला सांगितलीस तू ही बातमी? अगं आधी तुला, मग दादाला, त्यानंतर मग इतरांना. प्रिया इतरांमध्ये मोडत नाही राजेश, लक्षात ठेव हे. सॉरी. आधी तिला जाऊन सांग ही बातमी, म्हणजे तुला ती त्यापेक्षाही आनंदाची बातमी सांगेल. याच्यापेक्षा आनंदाची म्हणजे? ती तू तिच्याचकडनं ऐक. जा, निघ म्हणते ना, निघ आधी, निघ. काय तू? पाहिलं, हा तुझा नवरा का त्या वहिनीचा गुलाब. एवढी बातमी ऐकलीस तर काय झालं असतं. प्रिया तेवढ्यापुरतीच बायकोची गरज असते वाटतं. अरे 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 अरे, तुझा सूर तर चक्क रागाचा दिसतोय. आणि वहिनी तर मला म्हणाली की तू मला काहीतरी आनंदाची बातमी देणार आहेस म्हणून. थोडा वेळ थांबला असतास तर सांगताना खूप आनंद झाला असता, पण आता ते दुधात मीठ पडलंय. अरे बाप रे, तुझ्या बोलण्यात बराच खारटपणा जाणवतोय बुवा. मला नाही आय एम सॉरी, चुकलो म्हटलं ना, आता तरी माफ कर. केलंस ना? हा, आता सांग काय आनंदाची बातमी सांगणार होतीस. सांग ना, सांग ना, काय आनंदाची बातमी सांगणार होतीस. ज्या वहिनीनं तुझी आनंदाची बातमी सांगितलीस त्यांना जाऊन विचार ना माझी आनंदाची बातमी. त्याच सांगतील तुला की त्या काकी होणार आहेत म्हणून. हे पण वहिनी काकी कशी होणार? नाही म्हणजे म्हणजे मी प्रिया, अगं कुठली बातमी कुठल्या शब्दात आणि कुठल्या स्वरात सांगितलीस? त्या सगळ्या बातमीतल्या आनंदालाच अपशकून केलंस. तूही काही शुभशकून केलेला नाहीयेस. लक्षात ठेव राजेश, मी तुझी बायको आहे, भिंतीवर अडकवलेली एखादी फोटो फ्रेम नाही. घरात बसलेला रिकामा माणूस, अहो रिकाम टेकडा. अहो, ऐकलं का? ह्या वाचा, मी ऐकतो. अहो, पेपर नको, आधी बिल बघा. तुम्ही आकडा सांगा. अहो, पण कसली बिल आहेत ते तरी बघा. बिल पाहून काय करू? बिल अपनावर चीज पर आई. काय खरेदी केलंय? डबल बेड, सोफा सेट, ड्रेसिंग टेबल, फॅन्स, शो पीसेस, सगळे मिळून ₹55,000. सगळे सगळे आपल्याकडे आहे ना? पण प्रियाच्या सासरी नाहीये ना? म्हणजे सगळं प्रियासाठी. अहो, तिच्या बेडरूम मध्ये काहीही नव्हतं. पण तिनं आपल्याकडे काही मागितलंय का? अहो, मागायला ती काय भिकारी आहे का? नाही, तरी तुम्ही दान दिलं. तुम्हाला काय अक्कल आहे का? अहो, ती आपली मुलगी आहे. हो, पण ती आता राजेशची बायको आहे, त्याला काही विचारलंस का? हे बघा, तो घरी आला ना की सगळं बघेल. तुम्ही फक्त सही करा. हाताला हात लावा. आणा रे आणा. वेळ आली. कशाबद्दल? मला वाटतं राजेश आणि प्रियामध्ये काहीतरी दुमसते. तुमच्या भावाला सांगा, या अशा दिवसात प्रियाच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न कर. माझ्या भावाला? हो, तुमच्या भावाला.